इंग्रजीला मार्क कमी आहे तुला. किती आहेत? मग 18 आहे त्या तू म्हणतो कमी नाहीये. मी अशी नजर टाकली ना तरी सांगा मला हेच उरकत नाही. खरंय का खोटं आहे बोला. आणि त्याच्या पुढचं ऐकलं तुमचं डोकं बंद होईल. 10% लोक 20% लोक शेअर मार्केटला गेले. हे बरे 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. आणि इंद्रिकेचा राग येतो तुम्हाला. मला 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. करा माझ्या पुढे 100 पोरं उभे. मी तुम्हाला इथं 93 दाखवतो. 5 जण ते इथंच. खोटं बोललंय हे बोलणं खोट आहे. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. आणि दारूवर कोणी बोलायचं नाही. भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. जो बोलला तो उद्या सकाळी ठेवायचा नाही. बोलला का त्याचा केम, बोलला का त्याचा केम. खरंय का खोटं बोला. बोलला तो ठेवायचा नाही. महिला मंडळ मुलगा मला मुलगा तुम्हाला. मी तडतडीनं बोलणारा माणूस आहे. मला तुम्ही महाराज म्हणावं माझ्या पाया पडावं हा माझा विषय नाही. नाही म्हणजे 31 वर्ष डांबरीवर गेले. 31 वर्ष आयुष्य गेलं माझं डांबरीवर. खाणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, ढोकळं डांबरीवर. मी हलक्या की 700 किलोमीटर दिवसभर प्रवास करणारा माणूस. पण तळतळीने सांगतो तुम्हाला बरं या 4 वर्षामध्ये बापानं खांदा दिलाय मुलाला. काय कमवलं तुम्ही आयुष्यात मला सांगा. राग येतो आमचा तुम्हाला. आमच्या क्लिपा करायच्या, आमच्या बातम्या करायच्या, आम्हाला संपून टाकायचं. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. काय कमवलं तुम्ही आयुष्यात. ज्या बापाचा मुलगा गेला त्या बापानं आयुष्यात काय कमवलं. बनेल मळालेलं पलटी करून घातलं ही त्याने चूक केली. तुटक्या चपलावर त्याने संसार केला ही त्याने चूक केली. मिसळ पाव खाऊन त्याने दिवस काढले ही त्याने चूक केली का. आज आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर तुम्ही कमवलं काय. महिला मंडळ एका आईचा मुलगा जर तरुणपणात गेला ना तिथे चूक सांगा मला. बांगडी फुटली तर हाताला तिने फडकं बांधलाय. घर गळत होत ना. घर गळत होत ना. तिने मांडीवर मुलगा घेऊन रात्र काढली पण पोरगा भिजू दिला नाही. पोराची फी भरायची तर तिनं कान आरशापुढे केलं आणि कानातलं काढलंय. कानातलं काढलंय हातावर कानातलं. आणि ते नवऱ्याकडे मोडायला दिलाय. नवऱ्यानं ते मोडायचे मणी हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यातले थेंब त्या मण्यावर पडले. तो म्हणला अगं मोडू नको, माझ्या कोणी हे होणार नाही. माझ्याकडून सोनं तुला होणार नाही. हे बरे मोडू नको, मोडू नको. ती बाई काय म्हणली माहिती काय. माझं खरं सोनं जर चांगलं होत असेल तर मला या सोन्याचं काय. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणा जर मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानारी पोरं उड्या हाकतात. काय माहित त्या पोरांना माझी आई विधवा झाली. आता ही पोर आहेत काय माहित त्यांना माझा बाप केलाय. ती पोरे आईला विचारतात ताई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात, का घालतात सांग आई का. आणि तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं लोकांनी सांग आई. आणि तेच प्रेत पेटवलं तर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसणार आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटला माझा बाप, पेटला पेटलाय माझा बाप. आई धाडकन खाली पडते, पोराचा गाल ओढते आणि आई पोराला म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करतं सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला बाबा नाहीये. ते पोरग घरी येतं आईला म्हणतं आई मेलाय माझा बाप मेला.
आज तिसरीच पोरग बापाच्या दाव्याला आहे. अभ्यास करा. पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि स्तनातली दूध पेणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कसायला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. मला इतकी नालायक आवलाद हे बेवड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पेणारी लोक आहेत. मला भांडे विकून लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांचे लुगडे. तळायला गेला तळणच शिकलं. साय कीर्तनात बसलेल्या कुणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत बोलवायचं नाही, त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय म्हणलं. महाराज महिला मंडळ थोडं लहानपणाकडे जाऊ आपण. मी भाऊ आहे, तुम्ही बहीण आहात. मी भाऊ आहे, तुम्ही माझी बहीण आहात. लहानपण आठवा.